तर तुम्ही मला हे सांगाल का सर, की आता बऱ्याच वेळा असं वाटते लोकांना, की उद्योजक बनायचं, बिझनेस करायचा म्हणजे ऑल टाईम बिझी. बिझनेस म्हणजे बिझीनेस. तर तुम्ही खरंच किती वेळ देता फॅमिलीला किंवा ते खरंच शक्य होतं का व्यवसाय करताना? बिझनेस आणि बिझी हा शब्द तुम्ही खूप लाख मोलाचा वापरला आणि हा खराच आहे. असं होतं जर मी फार्मवरती सकाळी 6:00ला गेलो एकदा नियोजन पाहिलात, तर डबाच येतो डायरेक्ट फार्मवरती माझा 11-12 वाजता खायला आणि मी संध्याकाळी दिवसभर कस्टमर तेवढाच होता. दिवसभर मी संध्याकाळी कधी-कधी 11-12 वाजता रात्री कुठं लांबचे आले तर मुक्कामी येतात. अक्षरशः 10 ते 11 वाजता घरी जायला. म्हणजे वेळ द्यायला लावतो. एक एक स्टेज आहे मॅम. त्यावेळेस लोकांना ओनरच हवा आहे, प्रॉपर मालकच हवा आहे. त्याच्याशीच चर्चा करायची. तुम्ही मीच फेस करायचं. त्यांनीच बोललं पाहिजे. कारण तुम्ही विश्वास देता. आणि लोकांना चव्हाण गोट फार्मावर आल्यानंतर मी जी शेळी देतो त्याबद्दल तिथं देतोच, पण त्यात जे प्रेम देतो ते लोकांना हवंय. आता कालच एक पुण्याचे क्लायंट आले होते. पुण्यामधून आले होते. त्यांनी ॲक्चुअली 3 पार्टनरनी हडपसरचे आहेत ते पण. 3 पार्टनरनी मिळून 3 पोल्ट्र्या एकत्र केल्यात 1 एकरमध्ये आणि शेळी पालनाचं 100चं नियोजन केलं अक्षरशः. आणि खूप छान वाटलं मला त्यांना भेटून पण. त्यांनी प्लॅन सांगितला 100ची बुकिंग यावेळी त्यांची राहील 100 शेळ्यांची. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.